जिल्हा परिषद अमरावतीमधील मुख्य सभागृहात क्रांतीवीर शहीद लावण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दिनेश टिकाम यांनी मागील 3 वर्षांआधी केली होती। याबाबत मागील स्थायी समितीमध्ये सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला होता। 3 वर्षांनंतर जिल्हा परिषदेला जाग आली हे विशेष। त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद मधील सभागृहात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा लावण्यात आली। यावेळी अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांनी विधिवत प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सभागृहात सीईओ अमोल येडगे आणि सभासद, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मागच्या 2018 ला 15 नोव्हेंबर 2018 ला जिल्हा परिषदेला आम्ही पत्र दिले होते की अमरावती जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय शहीद क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा लावण्याबाबत। त्यानंतर सतत 2 सर्वसाधारण सभेमध्ये सन्माननीय अध्यक्ष नितीन भाऊ गुंडाने यांच्या उपस्थितीमध्ये ठराव घेण्यात आला बिरसा मुंडा यांचा प्रतिमा बसवण्याबाबत। परंतु जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं प्रतिमा लावण्यात आली नाही। आम्ही 2000 जिल्हा परिषदेचे सदस्य आम्ही मिळून शहीद बिरसा मुंडा यांची प्रतिमा जिल्हा परिषद जिल्हा परिषद सीओ यांच्या उपस्थितीमध्ये सभागृहाला भेट दिली। परंतु 2019 संपल्यानंतर सुद्धा शहीद बिरसा मुंडा यांची प्रतिमा सर्वसाधारण सभेचा ठराव झाल्यानंतर सुद्धा लावण्यात आली नाही। 20 जुलैला सर्वसाधारण सभेमध्ये 2020 ला सन्माननीय अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये व सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा ठराव घेण्यात आला व अध्यक्ष साहेबांच्या आदेशाने आज दिनांक आजच्या रोजी ठेवण्यात पुतळा आपला जो क्रांतीवीर बिरसा मुंडा आहे यांची प्रतिमा लावण्यात आली। परंतु तत्पूर्वी प्रशासनाला इशारा दिला होता की जर बिरसा मुंडा यांची प्रतिमा डिसेंबर महिन्याच्या मध्ये जर लावली गेली नाही, 2021 जर उजाडलं तर मी सर्वसाधारण स्थायी समितीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या दारावर आंदोलन करणार आहे। आणि म्हणून प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि अध्यक्ष साहेबांच्या आदेशाने आज जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये सभागृहामध्ये सन्मानपूर्वक अध्यक्ष साहेबांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक शहीद बिरसा मुंडा यांची प्रतिमा लावण्यात आली।